श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर या सगळेजण सकाळ सकाळी चहाने आपण सुरुवात करूया. गुड मॉर्निंग मम्मी. गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. तर आज आपण बनवणार आहे वरणा बटाटा. मध्ये घातला मी कांदा, ही हळद आहे, हे साखर मीठ आहे, साखर आणि मीठ एकत्र ठेवलं असतं. हे असं कांदा आता भाजत आलाय. त्यामध्ये आपल्याला आता टोमॅटो घालूया. एकदम साधी सिंपल भाजी आहे. चवीला छान लागते ही भाजी. कधी तर बटाटा वरणा ह्याच्यामध्ये असा वरतून घेऊया. आता त्या कांद्यासोबत बटाटा वरणा परतून घ्यायचं. एक 5 मिनिटं जरासं वाफवायचं आणि मग हे आपलं तिखट, गरम मसाला, आपल्याला जे मसाले घालायचे ते घालायचे. आपले बेसिक गोष्टी. वरणा उकळून घेतल्यास? नाही ना, कच्चाच घेतला, कारण की हे कोवळा आहे ग आणि हे लगेच परतला जाते. आणि कोवळा असल्यामुळे लगेच फुटतोय हा ग. नंतर थोडीशी कोथिंबीर घालायची वरण. आता वाटून घेऊया 5-10 मिनटं. इकडं गरम पाणी ठेवलं आणि हे बेसिक मसाला आपला तिखट, जिऱ्याची पावडर, धण्याची पावडर आणि आपला सुहाना मसाला आणि हिंग पावडर जरा घालायची. आता हे थोडंसं वापरले. वरणा पण त्याच्यात मऊ झाला. आणि जास्तीत जास्त बांधावरचा वरणा असतो ना, तोच ह्या बटाट्यात छान लागतोय. तो दुसरा वरणा असतो तो नाही चांगला लागत ह्याच्यामध्ये, बटाट्यामध्ये. त्यामुळे बांधाचा वरणा असेल तरच अशी भाजी करा, म्हणजे छान लागते. ते आपला रेग्युलरचा वरणा नाही चांगला लागत. आता अशा पद्धतीने आपली भाजी झालेली आहे. आपण आता शेवटचा डब्बा भरून घेऊया. तर भाजी बघा बस. ही घालू नको नको. चपातीसोबत खावा, भातासोबत खावा, भाकरीसोबत खावा, एकदम छान.